नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच पावसाची मोठी बातमी समोर येत आहे नाशिक जिल्ह्यामधून. नाशिक जिल्ह्यामध्ये पुढचे 4 ते 5 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि काही भागात मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तर सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले असून कंट्रोल आणि NDRF टीमही तैनात ठेवण्यात आली आहे. तर जाणून घेऊया पूर्ण हवामान अंदाज. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पावसाची सक्रियता राज्यात वर्तवण्यात आली असून 1 ऑगस्ट रोजीही अनेक भागात पावसाचा जोर वर्तवण्यात आला आहे. विशेष कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर काही जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला. तसेच पालघरमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबारमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यासाठी नंदुरबारसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला. नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम सरीचा अंदाज आहे. मात्र पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा जोर कायम वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट तर इतर ठिकाणी येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनासह पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे.